नमस्कार महाराष्ट्र. चला जाणून घेऊया 2 जुलै 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील सविस्तर हवामान अंदाज. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाट परिसरात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आणि सातारा, कोल्हापूर परिसरात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार सरी पडू शकतात. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरींचा अंदाज आहे. हा होता 2 जुलै 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज. अशाच अचूक, विश्वासार्ह आणि रोजच्या हवामान अपडेटसाठी महाराष्ट्र हवामान लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.